एक गोष्ट आहे, गाणी, सिनेमाची गाणी आणि अल्बम सॉंग्स याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला डिफाईन होतात. एखादं गाणं लागल्यानंतर आपण सांगू शकतो की आता हे अल्बम सॉन्ग आहे, बरोबर. रील्स ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी ते त्याचा एक पॅटर्न म्हणतो आपण, तो पॅटर्न जास्त लोकांच्यात प्रचलित झाला. तुला काय वाटतं पंकज, की अशा गोष्टी अशाच झाल्यात की त्याला काही असं म्हणजे ठराविक गोष्टींसाठी म्हणून अल्बम सॉन्ग निर्माण झाली? हे कसं आहे, एकतर फ्री माध्यम आहे, बरोबर, त्यामुळं त्याला लिमिटेशन हा प्रकार नाहीच आहे खरं म्हणजे. आणि त्याला लिमिटेशन मग ते लिरिक्सच्या बाबतीत असू दे, कारण आता खूप प्रकार असे झालेत अल्बम सॉन्ग जे त्याच्यामध्ये वाद पण निर्माण झाले. तसं सिनेमामध्ये नसतं, तसं अल्बम सॉन्ग मध्ये भरपूर गोष्टी घडलेल्या असतात. पण तितकंच त्याचं अपोजिट बघायला गेलं तर ते खूप चांगल्या पद्धतीनं, म्हणजे उदाहरण आता मग अशी घेतलं तर संजू राठोडचं, तर अगदी महाराष्ट्रात नाही तर इंडियामध्ये पण नाही तर आउट ऑफ इंडिया सुद्धा त्याची गाणी, संजू राठोडची गाणी गाजायला लागली. बरोबर. त्यामुळं दोन्ही बाजू आहेत अल्बम सॉन्गच्या, की काम करायला तितकाच वाव आहे, बरोबर, आणि त्याच्या पद्धतीनं काम पण करायला ते चांगलं वाटतं. आणि कसं होतं, 3-4 मिनिटच असतात अल्बम सॉन्गला, तर आपण 3 दिवसामध्ये शूट लावून, 2 दिवसामध्ये शूट लावून, 1 दिवसामध्ये शूट लावून आपण ते पूर्ण करू शकतो आणि लगेच पुढच्या प्रोजेक्टला आपण हात घालू शकतो. तसं सिनेमाचा पार्ट नसतो, कारण त्याला नाही म्हटलं तरी 1 वर्ष 6 महिने तरी त्या गोष्टी घालवायला लागतात. आणि कथेला अनुसरून ते सगळ्या गोष्टी, ती गाणी अपेक्षित असतात याच्यामध्ये. एखादं सॉन्ग सुचलं, मला एखादं गाणं सुचलं आणि मला वाटलं की हे गाणं करू शकतं, टीम जमा केली, गाणं शूट केलं, म्युझिक आणि या सगळ्या गोष्टी केला, एक आठवड्याभरात किंवा महिन्याभरात एखादं गाणं मी बाहेर काढू शकतो. हा त्यातला बेसिक महत्वाचा मुद्दा आपण म्हणू शकतो. सो गाणी रील्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. अल्बम सॉन्ग हा ज्यावेळी विषय येतो त्यावेळी सांगलीतलं एक नाव अगदी प्रामुख्यानं समोर येतं, म्हणजे पंकज सुतार. पंकज सुतारचं ह्याच्या आधी नाव यायचं ते शॉर्ट फिल्म्स मध्ये. म्हणजे मला असं वाटतंय पंकज आठवड्याला 1-2 शॉर्ट फिल्म्स उडवत होता त्यावेळी, असं वाटतंय मला. कारण तुझ्या अनेक शॉर्ट फिल्मच्या ओपनिंगचे जे कार्यक्रम असायचे ते धमाकेदार असायचे. तू डान्स वगैरे ठेवायचास आणि त्यामध्ये तुझी जी शॉर्ट फिल्म्स असतात त्या रिलीज व्हायच्या, त्यावेळी तू गाणी पण करायचास. पण सांगलीमध्ये एक महत्वाचं नाव पंकज सुतार हे अल्बम सॉंग्स आणि शॉर्ट फिल्मसाठी आतापर्यंत प्रसिद्ध आहे. आणि आता जर बघायला गेलं तर जसं संजू राठोडचं नाव तू आता मागे घेतलंस, की जे भारतभर आणि भारताच्या बाहेर सुद्धा अल्बम सॉंगसाठी प्रसिद्ध आहे, तसं पंकज सुतारचं सांगलीतलं नाव असं आहे की गाणी धमाल करतो राव हा. म्हणजे पिक्चरायझेशन असेल, त्याचं गाण्याचं सिलेक्शन असेल आणि बऱ्याच गोष्टी असतील, त्या खरंच तुझं कौतुक आहे त्या बाबतीत. सो मग अल्बम सॉन्ग कशी सुरुवात झाली, कशा पद्धतीने यामध्ये आलास? ऍक्च्युली अल्बम सॉन्गची सुरुवात नाही म्हणता येणार, कारण मी एक वेब सिरीज करत होतो आणि त्या वेब सिरीजची सुरुवात किंवा कुठल्याही प्रोजेक्टची सुरुवात आपण गणपतीच्या गाण्यानंच करतो. वेब सिरीजची सुरुवात एक गणपतीच्या गाण्यानं व्हावं म्हणून मी गणपतीचं गाणं एक रेडी तयार होतं गाणं, ते मी गाणं घेतलं आणि त्याच्यावर म्हणलं सहज आपण एक कडवं किंवा एक असं काहीतरी एंट्री वगैरे असं काहीतरी करू त्याच्यावर. पण ज्यावेळी ते गाणं ऐकलं त्यावेळी म्हणलं हे गाणं पूर्ण करूया आपण आणि हे गाणं आपण एक सुरुवात म्हणून वेब सिरीजच्या सुरुवातीला एक टायटल सॉन्ग म्हणतो आपण, अशा टाईप मध्ये आपण सुरुवात करू. मग आता ही प्रोसेस एकदम छोटीशी होती, म्हणजे अगदी चला 2 दिवसांमध्ये शिकलो आणि लगेच 3ऱ्या दिवशी रिलीज करून टाकतो. मग त्यावेळेला असं ठरलं की नाही, केलं तर जरा बऱ्यापैकी करूया आपण ते गाणं करूया. मग त्यावेळेला विकास दादा पाटील आपले जे रायटर आहेत, बरोबर, मग त्यांना घेण्याचा प्रयत्न, म्हणजे त्यांना आम्ही अप्रोच झालो होतो की बाबा दादा असं आपल्याला करायचं आहे गाणं. मग ते म्हणले बरं ठीक आहे, मी तुला 1 तास फक्त वेळ देतो, फक्त माझं सिग्नेचर घे किंवा एक गणपतीला नमस्कार करताना तेवढं घे आणि मी जातो. कारण त्यांचं कंटिन्यूस एपिसोड खूप सिरियस आणि दिवसाला 8 एपिसोड त्यांची सिरियल. त्यावेळेला ते म्हणले होते की मी लॅपटॉप घेऊनच आले होते आणि त्यावेळी टायपिंग करणार सीन तुला ते मी सीट टाईप करणार आणि मी तुला सीन देणार आणि टाईप करून बसतो आणि मी 1 तास थांबणार आणि मी जाणार नाही. तर खरं तर सांगायला आनंद होतोय. खरं सकाळी आले होते जवळजवळ 7-7:30 ते संध्याकाळी 7:30-7 वाजेपर्यंत थांबले, कारण त्यांना ते म्हणजे एक त्यातला पण एक सीन होता दादांचा, पण त्यांना ती आवड निर्माण व्हायला लागली म्हणून ते त्यांचे सीन खूप व्हायला लागले, म्हणजे खूप काढले त्या गाण्यामध्ये. नाही दादा आपल्याला अजून एखादा म्हणजे पॉझिटिव्ह आहेत ते दादा, तर आपण एक अजून सीन वाढूया असं ते करत करत ते अख्खं गाणं
ते पूर्ण झालं आणि ते गाणं खूप म्हणजे अगदी 3 दिवसामध्ये ते गाणं रिलीज पण झालं. आणि ते दादांना ज्यावेळी दाखवायला गेलो त्यावेळी ते म्हणले नाही छान झालं, खूप छान झालं म्हणजे तो खरं म्हणजे म्हणतो ना आपण गणपतीचा आशीर्वाद असतो तसं सिनियर लोकांचा ज्यावेळी आशीर्वाद मिळतो आपल्याला त्यावेळेला नक्कीच त्याची सुरुवात सुद्धा चांगली होते. म्हणजे तेव्हापासून ते आतापर्यंत विकास दादांना माझे कुठलेही प्रोजेक्ट होते विकास दादांना पहिला दाखवल्याशिवाय मी पुढे जातच नाही. म्हणजे असे 3-4 सिनियर आहेत माझे किंवा मार्गदर्शक आहेत जे मी त्यांना दाखवतो मगच पुढे अशी सुरुवात. विकासला एक विश्वास वाटला, जो विश्वास बाकीच्या इतर कलाकारांना सुद्धा वाटला तुझ्यावरती. कारण काय तू एकतर पिक्चरायझेशन करत असताना गाणं शूट करत असताना टेक्निकल आणि दोन्ही दृष्ट्या म्हणजे एक आर्टिस्ट म्हणून सुद्धा तुझा जो व्ह्यू असतो आणि टेक्निकल तुला माहिती बरीचशी आहे कॅमेरा आणि या लाईट्स आणि या संदर्भातली, त्यामुळे त्याचा इफेक्ट तो गाण्यामध्ये नक्कीच येतो. हर्षाली पण बरोबर बऱ्याच तुझ्या प्रोजेक्ट्सना असते. सो हर्षाली शेतकरीच नवरा, तर त्या संदर्भात बोलायचं राहिला तर इतकं बोलणं करतो आणि कोणत्या गाण्यासाठी आज आपण एकत्र आलेलो आहे ते राहिलेलं आहे. शेतकरीच नवरा हवा एक धमाकेदार गाणं आहे. मी स्वतः हे बघितलेलं आहे गाणं पंकज कडून. आणि एक गोष्ट आहे शेतकऱ्यांच्या वरती आज आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की शेतकरी नवरा नको असं बऱ्याच वेळा बऱ्याचशा वधूवर मेळाव्यामध्ये ही बातमी प्रामुख्यानं आलेली आहे की नको आम्हाला शेतकरी नवरा, कारण ते कष्ट आणि त्या सगळ्या गोष्टी कोण करणार आणि उत्पन्न कधी येतं कधी नाही येत, दुष्काळ किंवा पाऊस जास्त वगैरे ह्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यासाठी नाकारलं जात आहे. पण पंकजनं एक गाणं घेतलं आता आणि रिसेंटली ते आता सुमित म्युझिक कंपनी जी आहे त्यांच्या मार्फत ते रिलीज झालेलं आहे 19 तारखेला. तर सर्वात आधी सांगलीकरांच्याकडून आणि महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांच्याकडून तुम्हाला खरं तर शुभेच्छा, कारण शेतकरी खरंच हे गाणं मनापासून ऐकणार आहेत बघणार आहेत. कारण त्यांचं एक दुःख आहे शेतकऱ्यांच्या मुलाची लग्न होत नाही, शेतकऱ्यांची लग्न होत नाहीयेत. सो हर्षाली वेलकम मुक्काम पोस्ट सांगलीमध्ये. आणि काय सांगशील या प्रोजेक्ट बद्दल आणि एकंदरीतच तू सुद्धा बऱ्याचशा अल्बम सॉन्ग मध्ये काम केलेलं आहे, नाटक बरोबर चित्रपट त्यानंतर डान्सर. आधी ही प्रचंड भारी डान्सर आहे बरं का हर्षालीचं. मी डान्स बऱ्याच परफॉर्मन्स बघितलेला आहेत. सो आणि नाटक पण बघितलेलं आहे आणि आता अल्बम सॉन्ग. सुरुवात कशी झाली? सुरुवात तेच डान्स मधून झाली सुरुवात माझी. लहानपणापासून कथ्थक शिकायचंय, त्यानंतर मग महेश पाटील सर आहेत तर त्यांच्याकडे फोक शिकायला लागले. मग ते शिकत गेले आणि त्यानंतर परत आवड झाली की फोक करतेच तर आता वेस्टर्न पण शिकूयात. सो सगळ्या डान्स फॉर्म्स शिकायची आवड होती आणि ते करायचे. तर ते करताना मुलुक मराठी या शोमध्ये मी काम करायचे. तर त्यावेळेला पुण्याला असताना एक आर्ट डिरेक्टर होते, त्यांनी बघितलं. मग ते असं होते की हां लहान मुलगी आणि आपण एक फिल्म करतो तर आपण घेऊया तिचं ऑडिशन. आणि ते फ्लोमध्ये झालं आणि त्या फ्लोमुळे मी ॲक्टिंगमध्ये आले. म्हणजे काहीही संबंध नव्हता यायचा, पण त्या फ्लोमुळे आले. पण आल्यावर तिथला माहोल म्हणजे फिल्म करतानाच ते शिकत गेले मी. तर ते शिकताना इतकं असं झालं की हां आता इथून पुढं ह्या पण क्षेत्रात मी करू शकते, मला शिकायला हवं. मग त्यानंतर ऑफकोर्स मी शिबिर केलं आणि त्यावेळेला मी तुमच्याकडेच आले होते शिबिरासाठी. आणि त्यावेळेला मी पहिल्यांदा एकांकिका केली आणि खूप छान अनुभव आला. म्हणजे त्यात म्हणजे माझ्या पण सिनियर्स जी लोक होती त्यांच्याकडून शिकायला मिळालं आणि बाकी सगळ्याच गोष्टी. मग त्यानंतर फिल्म्स करत गेले. मग आला अल्बम सॉन्गचा की त्याचा आणि माझा काहीही संबंध नव्हता. पण मला असं वाटायचं की अल्बम सॉन्ग म्हणजे डान्स आहे असं मला वाटायचं की, कारण आधीचे पण जे होते ती भक्तिगीतं किंवा कोळी गीतं वगैरे अशीच जास्ती बाहेर पडायची. सो ते एक डोळ्यासमोर होतं की ते म्हणजे अल्बम सॉन्ग आहे. मग ज्या वेळेला मला पहिलं अल्बम सॉन्ग आलं तर मी असं होतं की हां गाणं छान आहे आपण करूयात. तर तो एक एक्सपिरियन्स घेतला. त्यानंतर माझं दुसरं सॉन्ग जे मी केलं ह्याच्यासोबत नाद मला लागला. तर त्यावेळेला मला असं झालं की नाही मी डान्सर म्हणून नाही तर ॲज अ ॲक्टर म्हणून मी इथं परफॉर्म करते. सो मग ते करता आलं आणि त्यात असं झालं की हां ह्यानंच मला विचारलं की तू मग करशील का त्याची कोरिओग्राफी, त्याचे सिग्नेचर तू करशील का. तर डान्स म्हणजे परफॉर्म करणं आणि एक शोसाठी कोरिओग्राफ करणं आणि एका म्हणजे कॅमेरासाठी कोरिओग्राफ करणं ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर ते त्यावेळेला मला कळालं की हां म्हणजे शोला तर मी करतेच
आपण कॅमेऱ्याला कसं करायचं किंवा ते काय अँगल्स असतात, मग काय विचार करायचा, आपल्याला हिरो हिरोईनला काय फोकस करायचं आहे. सो त्या गोष्टी मला अल्बम सॉन्गमधनं शिकायला मिळाल्या. सो ते त्यासाठी की ह्याचं पण थँक्यू की त्या फ्लोमध्ये मी आले. मग त्यानंतर आम्ही जी सॉंग्स केले तर त्यात मला कोरिओग्राफी करायला मिळाली. सो त्याचं माझं ज्ञान अजून जास्ती वाढत गेलं की मी काय अजून करू शकते किंवा काय. आणि आता शेतकरीच नवऱ्याचं म्हणाल तर हा माझ्यासाठी खूप चांगला एक्सपिरियन्स होता, कारण की यात मी म्हणजे एक ऍक्टर म्हणून तर काम करतेच आहे, पण त्यासोबत मी त्याला असिस्ट पण केलं डिरेक्शनला. तर मला लहानपणापासून आवड होतीच. मी ज्यावेळेला डान्स करायचे त्यावेळेला मला असं व्हायचं की नाही, मला ते शिकवतात ना, ते शिकायचंय. मी नाचतेच आहे पण मला पण कुणाला तरी नाचवायचंय. सो सेम या बाबतीत पण होतं की हा डिरेक्टर सांगतोय तर मला पण असं कुणाला तरी करायचं की हा माझे पण काहीतरी अँगल्स आहेत की हे असं झालं पाहिजे. सो कुठेतरी बोलण्यासाठी ना समोरच्यांनी पण तेवढा अप्रोच द्यावा लागतो. तर पहिल्या सॉंग्स मध्ये मी असं असायचं की आपण असं करूयात का, मग आपण हे करूयात का. मग त्याचं असं व्हायला लागलं की हा तू करतेस, हेच डिरेक्शन आहे, तर तू करत जा. तुला जे वाटतंय भले ते चुकीचं असेल किंवा बरोबर, पण तू सांगत जा. मग आपण ते ठरवू की बाबा ते चुकीचं असेल तर नको घ्यायला, ते तुला कळेल की हे का चुकीचं आहे. तर मग त्या अँगलने मी आता करतेय त्याच्यासोबत काम. त्यासोबत कॉस्ट्युमचं म्हणाल तर तो पण असं होतं की तू कर, तू ठरव तू काय, म्हणजे तुला कॉस्ट्युम्स घ्यायचे आहेत, त्याला काय करायचे. सो ते एक आलं की आपण एक रंगसंगती म्हणतो, उगाच काहीतरी आवडलंय घातलंय असं नाही, तर विचार असावा लागतो. की जसं नादमला लागला मध्ये ते जे माझं कॅरेक्टर होतं ते असं होतं की ती बळजबरीनं लग्न करते. तर त्यामध्ये पण ज्यावेळेला मी माझ्या साड्या चॉईस केल्या होत्या तर त्याच इंटेन्शननी होत्या की म्हणजे एका ह्याच्यात तर एक चौकटीची साडी होती की मी ज्याच्यासोबत मला लग्न नाही करायचं त्याच्यासोबत मी फिरायला चालली आहे, तर ती माझ्यासाठी एक चौकटच आहे ज्याच्यामध्ये मी आहे. सो तो विचार करून ती साडी त्या सीनसाठी घेतली होती. सो त्यांना तो दिला मला की तू कर बिंदास, तुला काय हवं ते, म्हणून ते मी विचार करू शकले. आणि असं नाही की मी जे म्हणेल ते तो रेडी हा हे चांगलं आहे असं म्हणतो. त्याचं असं असतं की हे काय आहे, म्हणजे हे का तू का विचार केलंयस, मग तुला असं का वाटतं, मग ठीक आहे आपण असं पण करू शकतो ना. मग त्यातून माझे अजून विचार वाढत जातात किंवा अजून काहीतरी मी नवीन काय करू शकते हे पण करू शकते. सो तो फ्लो येत गेला. आणि शेतकरीचं पण तेच की मी डान्स करायचे, शेतकरी डान्स हे इतकंच माहित होतं, पण शेतकऱ्यांबद्दल विचार मी जास्ती या गाण्यामुळे केला की ते शेतात राबतात, तो शेतकरी हा खरा राजा आहे असं मला वाटतं. कारण की पावसाचा आता आपण बघतोच आहे की कधीही म्हणजे कोणत्याही महिन्यात पाऊस येतो. बरोबर. सो त्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे विचार करून शेती कधी केली पाहिजे, काय मी काय पेरतोय, म्हणजे ते जमीन मला काय देणार आहे, मला किती कष्ट घ्यायचे, मला काय पेरायचंय, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे शेतकऱ्यांना अडाणी समजलं जातं. तर उलट सगळ्यात जास्ती बुद्धिमान ते आहेत असं मला वाटतं. कारण प्रत्येक गोष्टीचा विचार त्यांच्याकडे असतो. ना कॅलेंडर बघून ना कोणतं वेदर रिपोर्ट आपण चेक करतो की असं, त्यांचं असं की हा ओके आज पाऊस पडणार आहे, आज नाही पडणार आहे, हे त्यांना अंदाजावर कळतं. सो इतके ब्रिलियंट आहेत ते. तर आपण त्या मातीत राहतो, तर आपण ते आपल्यासाठी एवढं करतात, तर आपण त्यांच्यासाठी एक छोटंसं काहीतरी करतोय असं मला वाटतं. तर त्यासाठीच आम्ही हे सॉन्ग केलंय. वा, शेतकरीच नवरा हवा. एक गोष्ट आहे, मुलुक मराठीचं हिनं नाव घेतलं. मुलुक मराठी नावाचा जो शो होता, गौतम भाऊ पाटील आणि शांतिनिकेतन प्रस्तुत, त्या शोचं मी अँकरिंग करायचो. माझी मिसेस नुपुरा पण असायची. आणि एक गोष्ट आहे त्यामध्ये, ही जी एवढीशी बसलेली मध्ये जी स्वरा आहे तेवढी तू असशील, बहुतेक त्याच्यापेक्षा लहान असेल. म्हणूनच आता तेवढ्याच मुलीकडे येतोय मी, स्वराकडे. सो स्वरा झी टीव्ही वरती सगळ्यांना माहिती आहे राव, ही पोरगी ड्रामा ज्युनियर याची ही फायनलिस्ट आहे आणि खूप छान भारी भारी ऍक्टिंग त्यावेळी केली होतीस राव तू. आणि धावा चांगली कर म्हणलं की एक गोष्ट आहे, नाट्यपंढरी आहे आणि नाट्यपंढरीत मला असं वाटतं की घरटी एखादा कलाकार असतो. तर त्यातली ती स्वरा, आणि स्वरा प्रचंड भारी ऍक्टिंग करते आणि फायनल पर्यंत ही पोहोचली. जवळजवळ हजारो मुलं या ड्रामा ज्युनियर साठी पार्टिसिपेट होत असतात महाराष्ट्रभरातून. त्यातून हजारोंच्या मधून
100-150 निवडले जातात, त्यातून परत चाळणी लावून अगदी 15, 20, 25 पर्यंत आणलं जातं आणि त्यामधून 16 सिलेक्ट केल्या जातात. त्या 16च्या मधून फायनल 5 आणि फायनल 5 मध्ये ही एवढीशी पोरगी होती स्वरा. तर स्वरा, शेतकरीच नवरा हवा हे गाणं तू केलंस, म्हणजे तू हर्षालीची लहानपण दाखवलेलं आहे. कसं वाटलं तुला स्वरा? मला खूप मस्त वाटलं. आणि पंकज सर, परत हर्षाली दीदी, हे सगळेजण तिथे होते आणि मला असं वाटलं की आपण काही करत नाहीये, म्हणजे आपण खेळतच करतोय सगळं, असं वाटलं मला. मला पण आता दिवशी बोलताना खेळतच असं पॉडकास्ट होणार असं वाटायला लागलंय मला आता. खरं तर भारी राह. पण तुला मी या अल्बम सॉन्ग बद्दल विचारणार आहेच आहे तुला कृष्णा. तुला तर तू खेळ मी असं इतकं भारी केलं असते, पण ड्रामा ज्युनियरच्या वेळी कसं काय वातावरण होतं तुला? मोठे सेट आणि या सगळ्या गोष्टी होते. आणि आमचे जजेस ते संकर्षण दादा, अमृताताई आणि अँकर श्रेया दीदी होती. आणि श्रेया दीदी सोबत आम्ही म्हणजे कशी खूप मज्जा मस्ती वगैरे करायचो. आणि तिकडे आम्हाला म्हणजे असं काय म्हणतात, ऍक्ट दिला जायचा. ऍक्ट दिला जायचा. आणि त्या ऍक्ट मध्ये असं म्हणजे मला ज्ञानेश्वरांचा ऍक्ट दिलता. आणि त्या ऍक्टला मला ते एक काहीतरी गाणं होतं ते म्हणायला सांगितलेलं नव्हतं. आणि मेन टाइमला मला त्याने सांगितलं की हे गाणं तुला म्हणायचंच आहे. आणि ते गाणं मी ऑलरेडी पाठ करून ठेवलेलं होतं. ऑलरेडी चांगली कर. आम्ही आधीच सगळी गोष्टी तयारी करूनच ठेवत असतोय. बर, आणि मग ते खतरनाक ऍक्ट झाला तुझा तो. वा. आणि संकर्षण पण तुझ्याबद्दल खूप छान छान गोष्टी सांगायचा, हो का नाही? आणि मग तो माहोल भारी होता ना? हो, खूप मस्त होता तिकडं. फर्स्ट टाइम जेव्हा मी तिकडे गेले ना, तेव्हा मला असं झालं की आता हे खूप मोठे कलाकार आहेत, त्यांच्यासमोर कसं बोलायचं. पण जेव्हा तिथे उभं राहिलं तेव्हा मला वाटलं हे असं म्हणजे साधे, हे असं हे आपले फ्रेंड्स म्हणूनच वाटले मला. ते असंच असतं खरं तर. वा. आणि ही अशी बोलायला लागल्यावर लोक फ्रेंड्स होणारच ना राव हिचे. कसं काय तुम्ही गप्प बसू शकता, असं होतं. करेक्ट आहे. म्हणजे आत्ताची पुढची मुलाखत मी अशीच घ्यावीशी वाटतंय मला. म्हणजे खेळी नंतर नद्या असंच होणार आहे ते खरं तर. अल्बम सॉंग्स, पंकज तू खरं तर म्हणजे आता मुक्काम पोस्ट सांगली बद्दलचा विचार, मुक्काम पोस्ट सांगली विथ विशाल मध्ये हा बऱ्याच गोष्टी करतो. लाइटिंग, काय गोष्टी करणं, आत्ताच हे सेट हलवणं वगैरे सुद्धा आहे ना, ते हा करतो. गोष्टी बऱ्याच असतात. सो दिग्दर्शन असेल, बऱ्याचशा अल्बम सॉंगचं दिग्दर्शन असेल, एक डिरेक्टर तुझ्यामध्ये कायम मी बघितलेला आहे कुठंही. म्हणजे अगदी आपण कुठेतरी बाहेर जेवायला गेलो तरी तुला तर एखादं काहीतरी दिसतं. हे दिसणं खूप महत्वाचं आहे मला असं वाटतं. सो कसं डेव्हलप झालं ते हळूहळू, आणि काय तू सांगशील? खरं तर तू नाटक वगैरे या सगळ्या गोष्टींच्या मध्ये नव्हतास. मला असं वाटतंय की तू डायरेक्ट हेच डोक्यात होतं तुझ्या. शॉर्ट फिल्म्स असतील किंवा अल्बम सॉंग्स असतील, कसा होता प्रवास? फक्त मी एवढंच डोक्यात घेतलं होतं की ज्यावेळी दिग्दर्शन करतोय त्यावेळेला कमी वेळेमध्ये जास्त काय दाखवू शकतो आपण, तर ह्याला खूप महत्व आहे आता सध्या. अगदी करेक्ट. म्हणजे आता मगाशी बोललो आपण की रीलच गोष्ट की तुम्ही 30 सेकंदामध्ये 60 सेकंदामध्ये तुम्ही काय कंटेंट दाखवता, बरोबर, खूप महत्वाचे. म्हणजे आता रील खूप असे, म्हणजे आपण नावं ठेवत नाही, पण असे खूप रील आल्यात की त्याला वायफळ असतात, त्याचा काय बघितलं पण जात नाही. पण असे एक रील असतात की त्याचा खूप विचार केला जातो. म्हणजे एक फ्रेमचा विचार जर केला तर असे खूप मंडळ आहे. म्हणजे सांगायला नाव घ्यायला मी कायम टीम मध्ये नाव घेतो, तन्मय पाटेकर म्हणून जो आहे, बरोबर, तो खूप मला आवडतो. म्हणजे अगदी मला त्याच्याबरोबर एकदा काम करायचं आहे, कारण त्याचे जे फ्रेमिंग असतात किंवा त्याचे जे कंटेंट असतात किंवा त्याची स्क्रिप्ट असते ती खतरनाक असते. म्हणजे तो फ्रेमवर फक्त बोलतो. म्हणजे अगदी त्याला जर आपण सिनेमा करायला दिला तर तो रीलवर पण सिनेमा करेल. खरं म्हणजे विचार, मला असं वाटतं पंकज, तुझा विचार जो आहे तो लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठीच हे जे माध्यम आहे. मग या माध्यमातून दोन प्रकार म्हणजे होतात. एक शॉर्ट फिल्म्स ज्या तू आजपर्यंत बऱ्याच केलेल्या आहेत,
आणि आता उतरलायस तू तो अल्बम सॉन्ग वरती. आणि अल्बम सॉन्गच्या बाबतीत तुझ्याबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक अल्बम सॉन्ग मध्ये एक नवीन विचार आहे, नवीन टीम आहे, ज्या टीम बरोबर खरंच तू त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी काढून घेतोस आणि हे खूप महत्वाचं असतं. तुला काय वाटतं की अशा गोष्टी काढून घेणं आणि सेटवरती पंकज कसं होतं, आता माझ्या या सेटवरती मी खेळीमेळीचं वातावरण असं असतं का नाही मला तसंच आहे. मला कोणत्याही गोष्टी स्क्रिप्ट मला नाही पटत, कारण मला वाटतं की स्क्रिप्ट पेक्षा मला हृदयात किंवा मला ज्या डोक्यात आता विचार येतात ते मांडले पाहिजेत लोकांच्या समोर. त्यामुळे मी विदाऊट स्क्रिप्ट आजपर्यंत बोलत आलो किंवा कुठलंही म्हणजे अँकरिंग असेल किंवा रेडिओवरती काम करत आलो. सेटवरती कसं असतो पंकज, असं एक डिरेक्टर हॅट घालून तो नाही अजिबात. तो असा एकदम काम असतो की हा ठीक आहे, तो 50 पण शॉट्स घेऊ शकतो एका सीनचे आणि तरी पण तो शांतच असतो. म्हणजे हा चिडचिड, म्हणजे आमची चिडचिड होते की बास नाही आता, बास नाही, म्हणजे काय काय हवं काय नक्की. तसं असतं की ठीक आहे अजून एक घेऊयात, ठीक आहे अजून एक घेऊयात, हेच चालू असतं. तर आम्ही असतं की हा ठीक आहे, पण त्याला जो सॅटिस्फाईंग शॉट मिळतो त्यावरच तो असं असतं की हा आत्ता ठीक आहे. त्याला असं नसतं की मला ह्या वेळेत कम्प्लीट करायचं आहे, मग मला आता माझ्याकडे एकच दिवस आहे. त्याचं असं असतं की ठीक आहे एक दिवस आहे, आज नाही होते कम्प्लीट, आपण उद्या एक्सटेंड करूयात, पण जे करायचं आहे ते चांगलंच करायचं आहे, हे त्याचं असतं. आणि तो कधीच चिडत तर अजिबात नाही. म्हणजे जास्ती चिडचिड तर माझी होते, मी खूप चिडकी आहे, पण तो खूप शांत असतो की ठीक आहे म्हणजे हे झालंय का प्रॉब्लेम, ओके आपण हे करूयात, ठीक आहे मग असं करूयात. इतका चिल्ल असतो तो. लाईट जाते का, ठीक आहे ना मग हे करूयात, इतका चिल्ल असतो तो. म्हणजे कुठल्याच गोष्टीत त्याला कधीच मी चिडतानाच नाही बघितलं, कधीच नाही. जास्ती टेक घ्यायचं कारण म्हणजे आता अनुभवला म्हणणं तर खूप अनुभव घेतला माझ्याबद्दल, पण मला काय वाटतं की ज्यावेळी मी एक्स्ट्रा टेक घेत असतो त्यावेळेला मी सांगत बसत नाही की नाही आणि काय पाहिजे, त्यापेक्षा एक्स्ट्रा टेक घेतो. ज्यावेळी तो फायनल होतो त्यावेळी हिला कळतं किंवा आर्टिस्ट लोकांना कळतं की नेमका आपल्यात बदल काय झाला, फ्रेम मध्ये काय किंवा सीन मध्ये काय घडलं, नवीन घडलं काय हे. कारण एकच सीन होता असा, म्हणजे मला आठवतं सांग नाद मला लागला मध्ये तो फेरीचा सीन होता आणि त्या सोमनाथकडे हिला एक लुक द्यायचा होता. तर तो नाही म्हटलं तरी 40 ते 50 टेक तर घेतले असतील. तर हिला कळत नव्हतं की मी ते टेक का घ्यायला, कारण मला एका पोझिशनला येऊन तिचं लुक पाहिजे होता, तो मिळत नव्हता. एकदा तर पाठीमागच्या पावलामध्ये तो लुक जायचा किंवा पुढे एक फोल्ड अगदी ॲक्युरेट, म्हणजे तिथंच हवाय तो हलवून द्यायचा नव्हता अजिबात. तो नाही म्हटलं तर 40-50 वेळा तर सहज झाला असेल. ज्यावेळी कम्प्लीट झाला म्हणजे अगदी एडिट झाल्यानंतर तो लक्षात आला खरं म्हणजे सीन की नेमका काय पाहिजे होता. कारण फेरी आहे म्हणजे सप्तपदी होती त्यामुळे, करेक्ट सप्तपदी हो. तर ते लग्न झालंच असंच होतं. तर ते फेरी असताना तो जो कॅरेक्टर आहे समोरचा तो तिथं समोर उभारला असून हिला बघायचा असतो. ते इमोशन्स पाहिजे होते, ते फेरी करताना जे ते इमोशन्स मला पाहिजे होते आणि ते बरोबर त्या लोकांना पाहिजे होते आणि ते डोळे तसे पाहिजे होते. ते बऱ्यापैकी ते पाणीदार असे जे डोळे पाहिजे होते तसे येत नव्हते आणि कमजोर, म्हणजे त्यात एनर्जी नाहीये. हा त्या डोळ्यातून कळलं पाहिजे की आता सगळं झालंय, संपलंय, आता आपण काही करू नाही शकत. म्हणजे तो सीन काय होता की समोर बघितला तर तो कॅरेक्टर होता, ते सोमनाथ होता आणि बरोबर तिच्या पाठीमागं तिचे वडील होते. असं तो सीन घडवतो, अशी ती फ्रेम घेतली होती जेणेकरून पाठीमागं बघितलं तर वडील आहेत आणि पुढे बघितलं की आपलं प्रेम आहे. असं तो मध्ये बरोबर तो तिला सीन घेतला होता, सप्तपदी घेतली. शेतकरीमध्येच असं झालं होतं की एक सीन आम्ही कंटिन्यू घेत होतो आणि तो घेतला आणि तो घेताना ह्याला सुचलं की आपण अजून एक सीन घेऊयात. आणि तो घेतला तर तो ज्या वेळेला एडिटला लागला तर त्याचा अर्थ म्हणजे ते मागचा आणि जो पुढचा तर त्याला म्हणजे जुळवून आणण्याचं त्या मधल्या सीननं काम केलं. म्हणजे ते खूप त्यातून सांगून जातो. म्हणजे ज्या वेळेला आपण एक म्हणजे त्या प्रत्येक सीनचा विचार करून बघतो ना त्यावेळेला तो कळतो की ओके त्यामध्ये पण खूप काही सांगितलंय. सो पुढे काय घडणार आहे ना हे त्यात कळून जातं. म्हणजे जे काही ठरलेलं नव्हतं करेक्ट, वेगळं अचानक तिकडे त्याला सुचलं. नाही कसं होतं काम करत असताना आर्टिस्ट कशा पद्धतीने काम करतात किंवा कुठल्या लेवलला काम करतात हे आपल्याला कळत जातं. बरोबर. कारण प्रोजेक्ट करत असताना प्रत्येक प्रोजेक्ट वेगवेगळे असतात, प्रत्येक आर्टिस्ट वेगळे असतात, म्युझिक वेगळं असतं, सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. पण त्या प्रोजेक्ट मध्ये काम करत असताना
काय घडायला लागलंय, आता करतोय शूट, आतापर्यंत केलं, 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, पण आतापर्यंत आर्टिस्ट बाबा ह्या लेवलनं काम करतात, मग आपण बाबा अजून ह्यांना जर एक टास्क दिला तर, किंवा अजून एक सीन वाढवला तर, किंवा हा जर सीन दिला तर अजून डेव्हलप होईल, हा विचार त्यावेळी येतो आणि तो सीन घडून जातो. म्हणजे मला आता खरंच आता काय झालंय की ही जी माझी सगळी टीम आहे, म्हणजे रोहित पाटील असेल DOP, परत आपलं कपिल जाधव असेल एडिटर, किंवा हर्षली असेल, स्वरा असेल, एवढीच आपल्या टीम मधले सगळे मेंबर्स असतील, त्या टीममुळे हे खरं म्हणजे शक्य होतंय. कारण त्या टीमला मला सांगायलाच लागत नाही. म्हणजे ज्यावेळी माझ्याकडून म्हणजे सगळा डाटा शूट होतं आणि सगळी हार्डडिस्क आपली कपिलकडे जाते, त्यावेळेला मी कधी एक वेळा जात पण नाही गाणं एडिट करायला. सगळं कपिल रेडी करून ठेवतो. ज्यावेळी कधी समजा कपिल शूटला जरी नाही आला एडिटला, आपल्या शूटला, तरी सुद्धा कपिल एडिट करून सगळं ठेवतो. इतकं बॉन्डिंग खरं म्हणजे बऱ्यापैकी आमचं झालं की नाही पंकजला काय पाहिजे, हर्षलीला काय पाहिजे. माझं असं नाही की माझंच खरं मला करू नाही वाटत, कारण माझे विचार वेगळे. म्हणजे ऍज अ डिरेक्टर म्हणून त्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघून मी एक बॉडी तयार करतो 100%. बरोबर. पण त्यातल्या बारीक सारीक ज्या खुणा असतील किंवा पॉईंट असतील ते हर्षली सांगू शकते. एक वेळ अशी पण वेळ येईल की स्वरा पण ती गोष्ट सांगते की असं नाही, असं जर केलं तर, म्हणजे इकडची प्रोफाईल इकडे जर दिली तर तिची स्माइल चांगली येईल, असं पण होऊ शकतं एक वेळेला. ते मी इमॅजिन केले माझंच खरं असं जर म्हटलं तर ते नाही शक्य होत. तर ते चांगलं होण्यासाठी आपण काय काय झालं पाहिजे किंवा युनिटचा सपोर्ट कसा मिळतो आपल्याला, हे म्हणजे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. कारण सगळ्याच बाबतीत आहे. म्हणजे जर ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत जर विचार करायला गेले तर कपिल मला स्क्रिप्टमध्ये सगळ्या गोष्टी सांगतो की मला ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये हे 2 सीन आहेत, या 2 सीन मध्ये ट्रान्झॅक्शन मला असं पाहिजे. म्हणजे आपला झाडाचा जो सीन आहे आता, करेक्ट, जो आता शेतकरीमध्ये ट्रान्झॅक्शनचा आहे, तो कपिलनं सांगितलं की ती छोटी 2 जण सायकलवरनं येतात आणि झाडाच्या मागून गाडी मोठे बाहेर येतात. हा कपिलचा पार्ट आणि भारी भारी आवडला होता मला. हा, आणि मग ह्याच्यामध्ये कसं असतं, काम करत असताना DOPचं मध्ये तितकंच वेट असतं, तितकंच एडिटरचं असतं, तितकंच आर्टिस्टचं असतं, तितकंच कोरिओग्राफरचं असतं, तितकंच डिरेक्टरचं असतं, तेवढंच आर्टिस्ट नसतं. त्यामुळं हे टीमचं खरं म्हणजे यश आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि म्हणजे माझं प्रत्येक प्रोजेक्ट हा बऱ्यापैकी मागच्या प्रोजेक्ट पेक्षा चांगला होईल ही दक्षता फक्त आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये जॉनर वेगवेगळे असावेत असा आमचा हेतू असतो बऱ्यापैकी. म्हणजे नाद मला लागलाचा जॉनर वेगळा, त्याच्या अगोदर फुल लागलं ज्यावेळी गाणं केलं त्याचं एक वेगळं, परत त्याच्या अगोदर जीव झाला फळा होतं ते वेगळं होतं, वडा सिरियलचं होतं टायटल सॉन्ग ते वेगळं, परत शेतकरीचं ते वेगळं, असं वेगवेगळं करण्याचा प्रयत्न. आता जे आता पुढचा प्रोजेक्ट आहे तो वेगळाच आहे, म्हणजे अगदीच हटके. असं प्रत्येक प्रोजेक्ट हे वेगवेगळे करण्याचा आम्ही थोडाफार प्रयत्न नक्कीच करतो. टीमचं जसं तू बोललास की सगळे टीमला माहिती असतं म्हणूनच बहुतेक कलरफुल टीम आहे. हो, ते नाव त्याच्यामुळेच पडलं. बरोबर, मला असं वाटलं एकदम ते. आणि खरं तसं सांगायला गेलं तर जास्त सपोर्ट आम्हाला मिळाला तर अभिमन्यू कारलेकरचा. कारण म्युझिक जे होतं ते खरं म्हणजे आम्ही हा जॉनर घेणार नव्हतो किंवा हे गाणं आम्ही घेणार नव्हतो, कारण मला वेगळं एक गाणं करायचं होतं, रॅप टाईप एक गाणं करायचं होतं. अभिमन्यूचं एक म्हणणं आलं की त्यानं एक सिरियलसाठी एक गाणं केलं होतं. म्हणजे अगदी शेतकरीच नवरा हवा म्हणून एक सिरियल आली होती, ती काही गोष्टींमुळे ती थांबली, त्यामुळे त्याचं टायटल सॉन्ग त्यानं केलं होतं. तर त्याचा ट्रॅक एक तयार होता किंवा एक 4-2 लाईन त्याच्यात तयार होत्या. मग मी ज्यावेळी त्याला अप्रोच झालं होतं की मला एक असं गाणं पाहिजे, मग त्यानं तो म्हणला की मला एक गाणं आहे असं की आपण करू शकतो का, बघ तुला कसं वाटतं. त्यावेळी मी खरं म्हणजे पूर्ण नकार, म्हणजे आमच्या टीमला विचारलं, सगळ्या गोष्टी झाल्या, नाही करायचं ते नको, आपण जे ठरले तेच करू. पण काही दिवसानंतर म्हणजे अगदी 4-5 महिन्यानंतर तो डोक्यात प्लॅन आला की नाही, शेतकरीवर करायला पाहिजे आपण, कारण तो जॉनर वेगळाच आहे आणि तो काहीतरी हटके होईल 100% असं वाटत होतं. कारण मधल्या काळामध्ये दुष्काळ, मधल्या काळामध्ये महापूर, मधल्या काळामध्ये नुकसान खूप शेतकऱ्यांचं झालंय. आणि आता थोडंफार शेतकरी थोडे बऱ्यापैकी खुश दिसत आहेत, त्यामुळं त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या रिलेटेड काय असेल प्रोजेक्ट तर तो आपण करण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करूया म्हणून तो प्रोजेक्ट घेतला. त्यामुळं सागर बाबानगर म्हणून आहे ते त्यांनी लिहिलंय आणि म्युझिक अभिमन्यू कारलेकरने लिहिलंय.
आणि खरंच ग्रेट आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींच्या मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती तू काहीतरी उत्तर म्हणतोस किंवा तू एखादी गोष्ट मांडतोयस, हे खरं तर खूप चांगली गोष्ट मला वाटली. म्युझिकच्या बद्दल मी येणारच होतो. अभिमन्यू खरंच भारी माणूस आहे. म्हणजे सांगलीकर हे भारीच असतात असं मला म्हणायचं आहे. तर अभिमन्यूचं म्युझिक देणं खरंच म्हणजे मी नाटकाला म्युझिक देताना त्याला बघितलेलं आहे किंवा आता बरीचशी गाणी तो करतोय, सिरियल्स करतोय. तर त्याचं एक स्वतःचं म्हणणं असतं त्या म्युझिक मध्ये आणि ते कळतं, पटतं आणि समोर येतं ते. सो खरंच या शेतकरी नवरा हवा याचं म्युझिक पण खूप सुंदर केलेलं आहे. खरं तर अभिमन्यू मला इथे पाहिजे होता, पण काही कारणानिमित्त तो नाहीये. पण खरंच अभिमन्यू उत्तम संगीतकार आहेस आणि तुझं कार्य किंवा तुझ्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये नक्कीच तू पुढे जाऊन खूप मोठा संगीतकार नक्कीच होणार आहेस. आणि सांगलीचा एक अभिमान म्हणतो ना आपण, सांगलीची बरीचशी मंडळी आहेत जे आपल्या सांगलीचा झेंडा अटकेपार नेता येतात, तसं तू पण म्युझिक संगीताच्या दृष्टीनं नक्कीच तू मोठं काम नक्कीच करणार आहेस. तो मिस करतो तुला अभिमन्यू मी इकडे. सो हा अभिमन्यू बद्दल बोलायचं म्हटलं तर ज्यावेळी सुरुवात माझ्या अल्बमची झाली, माझा पप्पा आला म्हणून गणपती झाला, ते म्युझिक अभिमन्यूच होतं. अच्छा. आणि तेव्हापासून ते आतापर्यंत आमच्यात प्रोजेक्ट झाले नव्हते. म्हणजे तो त्याचे प्रोजेक्ट करायचा, मी माझे प्रोजेक्ट करायचो. पण असा प्लॅन होता की नाही, एक दिवस आपण एक प्रोजेक्ट करू नक्कीच म्हणून. बरोबर. कारण त्याला सुद्धा माझं काम माझ्या पप्पाला आवडलं होतं आणि त्याचं म्युझिक सुद्धा मला खूप आवडलं. खूप अशा गोष्टी झाल्या की मला हे गाणं करूया का, नको, हे गाणं करूया का, नको. मग मी ज्यावेळी ते गाणं करूया का त्यावेळी तो नको म्हणायचा. पण एक वेळ अशी आली की दोघांचं बॉन्डिंग झालं आणि एक असं झालं की नाही, शेतकरी नवरा आपण गाणं करूया आणि ते चांगलं होईल. ते झालं आणि त्यानंतर हे गाणं अभिमन्यू. आणि त्याच्याबद्दल अजून एक भारी गोष्ट म्हणजे शूट झाल्यानंतर सगळं एडिट लागल्यानंतर पण तो असं होता की नाही, शेवटी मजा नाही येते. म्हणजे माझ्याकडून ते म्युझिक नाही जातं तिथं, मी अजून एक ट्रॅक करून देऊ का तुला. आणि त्यांना करून दिला आणि त्यानंतर जो म्हणजे प्रभाव जो पडला त्यामध्ये तो अजून जास्ती छान होता. सो सगळं झाल्यावर पण चेंज करणं, तो त्यावेळेला रेडी होता की थांब तू, मी एका दिवसात तुला करून देतो. नाही, असं कसं होतं की ज्या वेळेला काम करत असताना माझा प्लॅन काय असतो की ऑडिओ ह्या लेवलला आहे तर मी व्हिडिओ ह्या लेवलला नक्की नेणार. हा माझा हट्ट कायम प्रत्येक प्रोजेक्टमध्ये असतो आणि तसं मी नेण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याचा उलटा प्लॅन होता की व्हिडिओ या लेवलला, मी ऑडिओ या लेवलला. आमच्या जुगलबंदी कायम व्हायची आणि तो प्रोजेक्ट झाला, व्हिडिओ गेला नाही, पंकज व्हिडिओ किंवा हर्षलीचं काम खरंच खूप छान झालंय आणि मी परत एक ट्रॅक करणार आहे. आणि परत त्यानं परत ट्रॅक केला आणि त्या लेवलला त्यानं आणण्याची. हे मला अभिमन्यूचं खूप छान वाटलं. कारण एक एक म्हणजे मी नावं नाही ठेवत आहे, पण एक एक म्युझिक डायरेक्टर कसं असणार की प्रोजेक्ट दिला, फाईल दिली, झाला विषय संपला, अशा काय करायचं काही करा. मग ते तसं त्याचं तसं नाही, तो टीम वर्कनं काम करतो की नाही तुला आवडलं ना, छान झालं. अगदी मला नाही, अगदी हर्षलीला पण तो फोन करतो की नाही हर्षली हे झालंय ना व्यवस्थित. अगदी त्याला स्क्रिप्ट पण माहिती होती की तो असं होतं की तुम्ही काय म्हणजे काय स्क्रिप्ट आहे, मग त्यानुसार मी काही बदलू का, मग तुम्ही लहानपण दाखवताय मग मी त्याचा एक टोन वेगळा टाकतो. म्हणजे त्यात मी पण दाखवतो अपडाऊन्स जे आहेत, जे तुम्ही व्हिडिओला दाखवताय ते मला ऑडिओमधून पण दाखवायचं. सो तो त्याचा 101% देतो. टीम म्हणून अजून कोण कोण या शेतकरी नवरा हवा मध्ये? स्वप्नील पवार जो आता हर्षलीच्या अपोजिटला काम केलंय, तो सिरियल आर्टिस्ट आहे. आणि स्वप्नील बरोबर मी एक प्रोजेक्ट केला होता, दिले व आंदन म्हणून एक अल्बम सॉन्ग केला होता. आणि त्यावेळेला आमचं जस्ट कोरोनामध्ये आमचं चॅटिंगवर बोलणं चालू होतं की असं असे प्रोजेक्ट मी करतो आणि तो त्याचे प्रोजेक्ट सांगायचा. त्यावेळेला मी म्हटलं होतं की मी अल्बम सॉन्गवर करतो, अरे नाही मग करूया आपण एकत्र काम वगैरे, असं ते विषय चालू होता. त्यामुळे दिले व आंदन एक प्रोजेक्ट केला होता. आणि त्यानंतर मग मला शेतकरी नवरा हे गाणं करायचं होतं. त्यावेळेला असं होतं की मला आता शेतकरी गाणं म्हणल्यानंतर एक त्या टाईपचा एक मुलगा होता जो बरोबर शेतात काम करणारा वगैरे असं पाहिजे. तर त्याचं एक तर प्रोफाईल स्ट्रॉंग झालेली होती, कारण सिरियलला बऱ्याच सिरियलला काम करतो, म्हणजे लाखात एक आमचा दादाला करतो, त्या सिरियलला काम करतो, अजून सुरूच आहे त्याचा ट्रॅक. बरोबर. तर ट्रॅक मधून त्यांना वेळ काढून आपल्यासाठी आला होता. खरं म्हणजे जवळजवळ 3 दिवसाचं शूट होतं आमचं. आणि त्यावेळेला त्यानं सांगितलं की त्याला सुद्धा आपल्या टीमचं काम आवडतं खूप आणि आम्हाला सुद्धा त्याचं काम खूप आवडतं. त्यामुळे म्हटलं
तुझ्या पद्धतीनं तुझ्या टाइम नुसार आपण शेड्यूल लावूया आणि तो प्रोजेक्ट करूया. आणि मुळात तो खूप सपोर्टिव्ह आहे. म्हणजे हेच महत्वाचं असतं असं मला वाटतं. हा. कारण टीम मध्ये काम करत असताना तेच महत्वाचं आहे. म्हणजे कितपत मला सपोर्ट करतोय, हर्षली कितपत सपोर्ट करते, स्वरा कितपत सपोर्ट करते मला, किंवा सपोर्ट म्हणण्यापेक्षा असं असतं की काय अरे नाही झालं ना बास क्या नको बंद करूया बास करूया की झालं 2 टेक दिले नाही तुला पंकज जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत काढून घे रात्र होते काय प्रॉब्लेम. कारण हे छापणार पण एकदाच ते परत नाही होणार. त्यामुळे आमचं पहिल्यापासून हे होतं टीमचं होतं की नाही करायचं चांगला प्रोजेक्ट करू. तसंच स्वराचं पण तसंच आहे की स्वरा सुद्धा खरं म्हणजे हर्षालीमुळं तिची ओळख झाली माझी. एका शो मध्ये तिचं कॅरेक्टर बघितलं होतं, अगदी ओंकार शो मध्ये तिचं कॅरेक्टर बघितलं होतं. त्यावेळी हे गाणं प्लॅन होतं आमच्या दोघांच्या डोक्यात की करायचंय. तर हर्षालीने म्हणाली होती की लहान मुलीचं कॅरेक्टर ती आपण स्वरा म्हणून तिला देऊया, आणि तिला मी ऑलरेडी त्या शो मध्ये बघितलं होतं. नाही ते म्हणलं छान आहे ती मुलगी भारी आहे आणि ती मिळते का बघ आपण ती काम करते का बघ आपण नक्कीच. मग स्वराच्या मम्मीला मी भेटलो होतो त्यावेळेला त्यांनी पण होकार दिला. त्यांचा दोघांचा सपोर्ट खूप मिळाला. म्हणजे असं नाही की एक आता तिचं माहिती आहे की ड्रामा ज्युनियर्स मध्ये ती काम केलं हो, तर त्यांचा सुद्धा खूप सपोर्ट मिळाला. कारण तिच्याबरोबर खरं मी दुसरं गाणं आहे. पहिलं गाणं एक होतं ते अजून नाही रिलीज झालं, दुसरं गाणं तिच्याबरोबर. तर तुला कसं वाटलं एकंदरीत टीम म्हणून शेतकरी नवरा हवा या गाण्याचा एक भाग म्हणून कसं वाटलं तुला? खूप मस्त वाटलं मला. खतरनाक आहे हे सगळ्या गोष्टी. तर नक्कीच मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी आपल्या या निमित्तानं डिस्कस झाल्या. कारण पंकज हा मित्र बरेच वर्ष आहे माझा, किंवा हर्षालीचं सुद्धा काम जसं म्हणलं ना की मुलुक मराठीपासून मी तिला बघत आलेलो आहे, त्याची प्रगती बघत आलेलो आहे. सो बऱ्याच गोष्टी या निमित्तानं झाल्या. सांगलीकरांना या संदर्भामध्ये एक नवीन ओळख तुमची नक्कीच निर्माण होईल. पंकजला ओळखणारी बरीचशी जण आहेत. आत्ताच तो राष्ट्रवादीचा सांस्कृतिक हे झालास ना, अध्यक्ष झालास तू, तर त्याबद्दल तुझं अभिनंदन. कारण खूप गोष्टी असतात राव. कारण वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रासाठी काम करणारी बरीच धडपडी मंडळी आवश्यक असतात, आणि त्यातलीच धडपड याची ओळखल्यामुळं त्याला ते पद दिलं गेलेलं आहे. सो अभिनंदन त्याबद्दल. आणि नक्कीच या पदाचा उपयोग तू सांस्कृतिक क्षेत्रामध्ये चांगल्या गोष्टी आणण्यासाठी नक्कीच करशील. थँक्यू स्वरा. अशीच मोठी हो. ड्रामा ज्युनियर्स पासून आता ड्रामा सिनियर पर्यंत त्याची मजल जाऊ देत. सांगलीचं नाव तू आत्ता केलेलं आहेच. पण त्याचबरोबर एक म्हणतात ना की आता स्वराला आम्हाला अजून मोठ्या पडद्यावरती बघायचं आहे, आणि नक्की तू येशील असं वाटतं. हिच्या नजरेतच वाटतं राव. ज्या पद्धतीने बघते ना, अरे हा तू बोल पण मी अजून करणार आहे राव, असं ते आहे. सो हर्षाली खरंच खूप बरं वाटलं, मज्जा आली. आणि खरंच तुमची टीम जी आहे कलरफुल या नावानं आता नव्यानं तुम्ही सगळ्या गोष्टी करताय. सो जास्तीत जास्त अल्बम सॉंग्स येऊ देत तुमचे टीमचे, आणि त्याचा भागही मला होता आला तर नक्कीच. एखाद्या शहरातलं गाणं असेल तर बघ, माझा विचार कर, बघ. म्हणजे असं दिसतो साधारण मी जरा मोठा असं वाटत असेल वयानं, पण तसं मनानं मी खूप लहान आहे, तर याचा सुद्धा विचार कर नक्की. सो एखाद्या गाण्यामध्ये मी सुद्धा दिसणार आहे बरं का, अल्बम सॉंग मध्ये वगैरे बघा. तर सो थँक्यू हर्षाली. नक्कीच नाटक, डान्स आणि अल्बम सॉंग्स, चित्रपट याच्या माध्यमातून नक्कीच तुझी प्रगती खूप छान चालू आहे, आणि अशीच ती राहू देत. आणि खूप छान पद्धतीनं तू या सगळ्या क्षेत्रामध्ये काम कर. म्हणजे असं होतं काय काही वेळेला, मला शेवटचं चित्रपट म्हणलं की मग नाटक दूर राहतं, नाटक म्हणलं की कुठेतरी डान्स दूर राहतो. तर मला असं वाटतं की तिन्ही चारही गोष्टीमध्ये तू खूप छान काम करतेस. सो कुठली गोष्ट न सोडता प्रत्येक फील्डचा एक मजा वेगळी आहे. समतोल राखून, समतोल राखून तर नक्की तू कर असं म्हण. नाटक पण अरे आत्ताच तुझं एक नाटक खूप छान राज्यनाट्याला नंबरात पण आलेलं आहे, सितारों से आगे. माझा मित्र इरफान मुजावर यानं लिहिलेला आहे, दिग्दर्शित केलेला आहे. बरीचशी मंडळी माझे मित्रमंडळी त्यामध्ये आहेत. तर सो थँक्यू. मुक्काम पोस्ट सांगलीमध्ये आलात. एक गोष्ट असते मुक्काम पोस्ट सांगलीमध्ये की मी एक पत्र लिहायला सांगतो. आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी आपण पत्राच्या माध्यमातून देत असतो. सो आता शेतकरीच नवरा हवा
या अल्बम सॉन्ग तुमचं येत आहे, तर त्या पद्धतीने काय सांगाल आमच्या रसिकांना? शेतकरीच नवरा हवा हे गाणं आमचं जस्ट रिलीज झालंय, 19 जूनला रिलीज झालंय. आणि या गाण्यातील सगळे कलाकार, सगळे युनिट खूप चांगल्या पद्धतीनं काम केलंय. हे गाणं बघा. सुमित म्युझिक या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमच्या युनिट कडून किंवा आमच्या टीम कडून अजून काय अपेक्षित असेल तर कमेंट नक्की करा आणि गाणं कसं वाटलं हे नक्की सांगा. येस, आमचा एकच मोटो असतो की आता जे काही अल्बम सॉंग्स येत आहेत तर ते एक एन्जॉयमेंटसाठी असतात. तर आम्हाला तुम्हाला देताना एक एन्जॉयमेंट पण द्यायची आहे, एंटरटेनमेंट पण द्यायचं आणि त्याचसोबत एक चांगला विचार पण मांडायचा आहे. हा आमचा जास्ती प्रयत्न असतो. तर त्या प्रयत्नांमध्ये आम्ही काम करत चाललोय हळूहळू. तर यामध्ये तुमचा सगळ्यांचा जो सपोर्ट आहे तो असाच राहावा. म्हणजे ह्याच्या आधीसुद्धा आणि आत्तासुद्धा जो शेतकरीला रिस्पॉन्स मिळतोय, तुमचं जे प्रेम मिळतंय, तर असंच ते प्रेम कायम राहू दे आणि तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू देत. तर आम्ही अजून छान काम करू शकू असं वाटतं. आणि थँक्यू आम्हाला इथं मुक्काम पोस्टला बोलवल्याबद्दल, कारण की ह्या गोष्टी पण लोकांपर्यंत पोहोचायला खूप मतलब इम्पॉर्टंट असतात. तर ते तुमच्यामुळं पोहोचल्या गेल्यात. सो थँक्यू सो मच आणि छान वाटलं खूप. थँक्यू व्हेरी मच. सर काय सांगशील? मला इथं मस्त वाटलं बोलताना आणि तुम्ही जे बोलला ते सुद्धा मला ऐकायला खूप मस्त वाटलं. सो मुक्काम पोस्ट सांगली विथ विशाल हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवा. एक गोष्ट आहे, चांगली असं नाही तर फक्त सांगली असं नाही, इतरही ठिकाणचे बरेचशा व्यक्ती मी या पॉडकास्टच्या निमित्तानं समोर आणणार आहे की जेणेकरून या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. माझा हा रसिक वर्ग फक्त सांगलीचा मर्यादित नाही आहे, तर जगभरातले तमाम रसिक प्रेक्षक जे या सगळ्या गोष्टी एंटरटेनमेंट आणि या सगळ्या गोष्टींना एक म्हणतो ना की या सगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी तयार आहेत, त्या सर्व रसिकांसाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू कलरफुल टीम, पंकज, स्वरा, हर्षाली, अभिमन्यूला मिस करतोय मी, त्यानंतर कपिलला मिस करतोय, रोहितला मिस करतोय, स्वप्नीलला मिस करतोय. तर ही सगळी मंडळी असते तर टीम अगदी खरंच आहे. तर याचे सगळे निर्माते सगळेच टीम, कारण मला माहिती आहे की एखादी गोष्ट समोर आणण्यासाठी, एखादा अल्बम समोर आणण्यासाठी खूप कष्ट असतात. अगदी स्पॉटबॉय पासून जेवण बनवणाऱ्यापर्यंत ते सगळे हात याला लागलेले असतात. त्यामुळे त्या सगळ्यांचे आभार. आणि नक्की शेतकरीचा नवरा हवा हे गाणं बघा, त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, त्याच्यावरती बरेचसे रील्स करा आणि रील्सचा पाऊस पडू देत आणि त्या पावसात मस्तपैकी छान छान अल्बम पुन्हा असे निर्माण होऊ देत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. थँक्यू.